नमस्कार मंडळी, आर केस रेसिपी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज असा पारंपरिक पदार्थ आपण बनवणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही आर केस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. तर आता हे आहे मुटके. आता मुटके बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. तर आता साहित्य काय आहे ते आपण पाहूया. तर इथे लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, म्हणजे कोथिंबीर, मीठ घेतलं, त्याचबरोबर भिजवून घेतलेली डाळ घेतली. तर आता अर्ध्या तासासाठी मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे. तुम्ही अगदी 20 ते 15 मिनटात भिजण्यासाठी थोड्याशा कोमट पाण्यात टाकायची. भरपूर असा कांदा घेतलेला आहे चिरून. आता हे आपण इकडे पिठे घेतलेले आहे. तर हे पीठ आहे गव्हाचं, हे पीठ आहे बेसन पीठ आणि खालचं पीठ आहे ज्वारीचं. तर हे महत्त्वाची गोष्ट, जास्त ज्वारीच्या पिठापासून बनवली जातात. हे फक्त त्याची चिकनाई म्हणजे चिकटपणा मेंटेन करण्यासाठी आपल्याला हे पिठं घालायचे असतात. तर आता इथे मिरची, मीठ, लसूण व जिरे याची छान चटणी बनवून घ्यायची. तर आता याची चटणी बनवून घेतली पाहू शकता. तर आता इथे एक परात घेतली, त्यामध्ये आपल्याला चाळणीने हे पिठं चाळून घ्यायचे. 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं छोट्या कपाने. मोठ्या कपाने आपण म्हणजे अर्धं पीठ ज्वारी, जिथं आपण गव्हाचं घेतलं तिथे 1 कप बेसन पीठ घेतलं. आता या कपाने आपण 4 कप असं ज्वारीचं पीठ घेणार आहोत. तर इथे मी 4 कप ज्वारीचं पीठ घेतलं, चाळून घ्यायचं. तर आपल्याला 4 कपाला इथे गव्हाचं 1 कप पीठ, तर अर्धा कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तेल टाकून घ्यायचं. तेलाने काय होतं तर जास्त चिकट बनत नाहीत. आता यामध्ये ही डाळ भिजवून घातलेली, स्वच्छ धुवून भिजवलेली डाळ ही घालून घ्यायची. आता ह्या सर्व जे साहित्य आहे, कोथिंबीर आहे, हिरवीगार अशी कोथिंबीर घ्यायची आहे बरं का. आता आपण जेव्हा मुटके बनवतो तेव्हा त्यामध्ये महत्त्वाचं असतं ते कोथिंबीर, हिरवी मिरची, हे सगळे जिन्नस आणि कांदा तर खूप महत्त्वाचा असतो. कांदा नसेल तर तुमच्या म्हणजे आपल्या मुटक्याला अजिबात टेस्ट येणार नाही. त्यामुळे मुटके बनवताना कंजूसपणे न करता भरपूर असा कांदा त्यामध्ये घाला. थोडं थोडं पीठ घालून छान असं त्याला गोळा मळून घ्या. गोळा तयार करत असताना पाणी घालताना काळजी घ्यायची आहे. खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण भाकरी थापायला पीठ मळतो त्या पद्धतीने इथे मी मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये हळद पण घातली होती. तर आता हातावरती तेल लावून घ्यायचं. आता तुम्ही हातावरचा मुटका कसा बनवायचा ही मी तुम्हाला ट्रिक इथे सांगणार आहे. तर लक्षपूर्वक पहा. तर इथे आपल्या अंगठ्याच्या जे हे असतं तिथे दाबल्या गेलं तर आपल्या मुटक्याचा आकार छान येतो. तर तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने मी दाबत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मुटका तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मुटका तयार झालेला आहे पाहू शकता. तुम्हाला हवे तितक्या पातळ तुम्ही बनवू शकता. हे थोडे जाड झाल्यास उकडायला वेळ लागतो. तर आता इथे माझी चाळणी पाण्यात पूर्ण डुबडुबती आहे. तर आता मी त्याखाली एक स्टँड ठेवलं, त्यावरती चाळणी ठेवली आणि आता ह्या चाळणीला इथे गरम होण्यासाठी ठेवायचं आणि नंतर आपण मुटके बनवून घ्यायचे. आता इथे मी सर्व मुटके बनवून घेते याच पद्धतीने. तर आता मला काही एवढा मुटका घ्यायचा नाही, बनवायचाही नाही, पण तुम्ही बनवू शकता, अजिबात काळजी करू नका. तर आता पहा, अशा पद्धतीने पहा किती सुंदर आकार दिला जातो. तर अंगठ्याची जी बाजू आहे त्यावरतीच तुमचा मुटका बनला जाईल. दुसरीकडे हातात धरला तर त्याला अजिबात आकार येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीनेच फॉलो करा. तर इथे एक मुटका बनवून घेतला. याच पद्धतीने मी आता सर्व मुटके जे आहेत ते बनवून घेते. तर तुम्हाला पुन्हा एकदा ट्रायलसाठी आणखीन एक मुटका मी बनवून दाखवलेला आहे. तर हाताला मधून तेल लावायचं, नाहीतर हे पीठ जे आहे ते चिकटतं. त्यामुळे हाताला तेल लावत लावत आपल्याला हे मुटके बनवून घ्यायचे आहे. तर इथे आता मी याच पद्धतीने मुटके बनवून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. जर तुम्हाला हातावरती मुटके नाही जमले तर तुम्ही आणखीन एक सोपी ट्रिक वापरून कसे मुटके बनवू शकता. तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे. त्यामुळे तेही स्टेप पाहूनच जा. म्हणजे ती स्टेप जर तुम्ही पाहितली तर तुम्हाला टेन्शन येणार नाही मुटके बनवायचं. तर मला तर हातावरचेच म्हणजे डेकोरेट डिझाईन झालेले मुटके आवडतात. पण तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक घेऊन आलेली आहे. तर ट्रिक काय आहे, इथे प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, त्याला असं कट करून घ्यायचं
पाहू शकता आपल्याला आता इथे व्हाईट का बरं घ्यायचे आहे, तर कलर पिशवी नको वाटतं, त्यामुळे मी इथे व्हाईट पिशवी घेतली. आता इथे पिशवीला काय करायचं, तेल लावायचं थोडंसं इथे. आता इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यावरती आपलं जे मुटक्याचं पीठ आहे ते पसरवून घ्यायचं. झाला मुटकं तयार. त्याला थोडासा आकार द्यायचा. त्याला काय आपल्याला करायचं म्हटल्यावर कसंही काही आपण करू शकतो. बायका म्हटल्यावर बायकाच्या जुगाडाला म्हणजे काही हेच नसतं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मुटका इथे पिशवीवरती तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला येत नसेल तर, आणि स्वतःचं कौतुक करून घेऊ शकता. तर पहा. आणि काय असतं, एखाद्या बाईला अन्नपूर्ण म्हटलं जातं, तर मग तिला हे असे सगळे पदार्थ आलेच पाहिजे, मग ते कसे का केलेले असे ना. तर चला आपण हाही मुटका बनवून घेतला. तर आता इथे पाहू शकता हाही किती पातळ आणि किती सुंदर असा मुटका तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही पिशवीची ही आयडिया खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन न घेता हा पदार्थ एकदा नक्की बनवा आणि दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता. इतका झणझणीत होतो, इतका मस्त लागतो तो खायला. आता इथे उकडलं का पाहण्यासाठी एक चाकू त्यामध्ये घालून पाहितला. पीठ नाही लागलं की समजायचं उकडले. आता हे गरम गरम आहेत तोपर्यंतच तुम्हाला काढायचे आहे. जर तुम्ही थंड होऊ दिले तर ते पूर्ण खाली चिकटतात. तर आता इथे गरम गरम आहेत तोपर्यंतच मी काढून घेते. तर आता इथे हाताला चटका लागत आहे, पण तुम्हाला दाखवण्याची हौस हो, दुसरं काय. तर चला आपण सगळे मुटके काढून घेतले. आता मी बाकीचे मुटके बनवून घेते. आता यासोबत दही आणि खाऊन पहा हो, एकच नंबर लागते. इतकं भारी लागते काय सांगायचंच नको. तर इथे पाहू शकता असे छान आपले मुटके जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता मी टेस्ट करून बघितली, एवढी जबरदस्त टेस्ट झालेली आहे. त्यामुळे अशाप्रमाणे जर तुम्ही पीठ आणि मीठ घेतलं तर भन्नाट असे तुमचेही मुटके तयार होतील. इथे मुटके तयार झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. RK रेसिपीच्या रेसिपीज अशाच पाहत राहा. धन्यवाद. आणि काही चुकलं असेल शब्दांमध्ये तर त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करा, कारण व्हिडिओ बनवायचा म्हटलं की येतंय दडपण भरपूर सारं आणि कुठेतरी शब्द असे वेगळेच येऊन जातात. त्यामुळे ते सोडून द्या आणि आपले हे मुटके बनवून खा.